तर पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंविषयी एक मोठं विधान केलंय। प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभं करू असं मोठं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपनं दावा केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। पंकजा मुंडेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आधीच नाशिकचा तिढा सुटत नाहीये, त्यात आता पंकजा मुंडेंनी याच्यामध्ये उडी घेत प्रीतम मुंडेंना तिथून उभं करू असं म्हटलेलं आहे। त्यामुळे नाशिकचा हा तिढा आणखीनच वाढत चाललाय। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले। पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। आपण पाहतोय पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करू असं म्हटलेलं आहे। एकूणच हेमंत गोडसे हे नाशिकमधून शिवसेनेकडून इच्छुक आहे। दुसरीकडे अजय बोरस्तेंचं नाव सुद्धा चर्चेत आहे। मात्र भाजपने या जागेवर दावा केलेला आहे आणि त्यातच याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून लोकसभेसाठी उभं करू असं म्हटलेलं आहे।